तर लाडक्या बहिणींनो, 2 महत्त्वाच्या सूचना आहेत हां. एक तर आदितीताई तटकरे यांनी अपात्र महिलांसोबत काय होणार या गोष्टीबद्दल जी गोष्ट सांगितली, त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला. तसेच ऑगस्टचा हप्ता ज्याबद्दल मी काल बोललो होतो, कधी येणार त्याबद्दल एक छोटीशी अपडेट मी देईल. यानंतर मात्र दोन्ही गोष्ट तुम्हाला आज आपल्या चॅनलच्या मार्फत ज्या आहेत व्हिडिओच्या मार्फत समजणार आहेत हां. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर नवीन असाल आणखीनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल, तर मात्र लवकरात लवकर जे आहे सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलला लाडक्या बहिणी संदर्भातील सर्व अपडेट्स सर्वात पहिले येतात. बघा अदितीताई तटकरे यांनी काय सांगितलं, व्हिडिओला सुरुवात करूया आणि यानंतर मात्र ऑगस्टच्या हप्त्याबद्दल बघूया. बघा, घाबरू नका. लाडकी बहीण योजनेसाठी काटेकोर फेरतपासणी. कोण म्हणते घाबरू नका? अदितीताई म्हणतात. कुठे? अलिबागला ज्या कार्यक्रमामध्ये अदितीताई म्हणतात, की लाडक्या बहिणींनो घाबरू नका. बघा, घाबरायची गरज नाहीये. म्हणजे काय तर काटेकोरपणे तपासणी होणार आहे. मात्र बघा पुढची गोष्ट, अर्जाची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही. म्हणजेच काय तर अर्जाची तपासणी यासाठीच आहे, की कोणते लाभार्थी जे आहे तर खरे आमच्याकडून जे आहे अपात्र होऊ शकतात का? तर याच्यामध्ये जे आहे प्लस मायनसचा फॉर्म्युला दोघांमध्ये लागू होतो. म्हणजे कसं, कोणावरही चुकीचा अन्याय होणार नाही आणि कोणीही चुकीचं यामध्ये घुसणार नाही. यालाच प्लस मायनसचा फॉर्म्युला जे आहे म्हणतात. आणि हीच गोष्ट अदितीताईनं जी आहे इथे करून दाखवली. बघा त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे, आमची योजना काय आहे तर गरीब बहिणींसाठी आहे. आमची योजनेचे काटेकोर नियम काय होते तर हे होते. म्हणजेच काय तर कोणाकडे 4 चाकी नसावी, कोणी शिक्षणामध्ये कोणी जे आहे सरकारी नोकरीमध्ये नसावं, कोणी जे आहे अधिक उत्पन्नधारक नसावं, ते 2.5 लाखापेक्षा जास्त. मग ही गोष्ट आम्ही पहिलेच सूचना दिली. मग त्याच्यापैकी जर कोणी येत असेल, तर मग आता आम्ही तरी काय करणार? मात्र असं कोणी होत आहे का, की ज्याच्याकडे काहीच नाही आणि ते जे आहे योजनेपासून वंचित आहेत आमच्या चुकीमुळे, तर त्यांना आम्ही समाविष्ट करू. बघा, कोणावरही अन्याय होणार नाही. अदिती तटकरे, अदितीताईंनी जी गोष्ट सांगितली तेच मुद्दे तुम्हाला सांगत आहे. बघा पुढे काय म्हणतात अदितीताई, बघा. बँक खात्याशी संबंधित स्पष्टीकरण. काही महिलांच्या नावावर बँक खाते नसल्यास नसल्यास जाहीर रक्कम पतीच्या खात्यात जमा होऊ शकते, तरीही त्या अपात्र ठरत नाहीत. योजनेतील गरजू महिलांसाठी योजना आहे. बघा, बऱ्याच जणांना एक पूर्ण मुद्दा गाजला, भरपूर मुद्दामध्ये गाजला, की लाडक्या बहिणींमध्ये जे आहे पुरुषांचा समावेश, लाडक्या बहिणींमध्ये जे आहे पुरुषांनी पैसे लाटले. आता ओरिजिनल जे आहे लाटलेच असते, मी त्याच्याबद्दल काही चुकीचं म्हणत नाही किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्याचं समर्थन करत नाही. त्या चुकीच्याच गोष्टी आहेत. मात्र तुम्हाला जर खोटं सांगायचं नाही तर खरं सांगायचं झालं तर त्या 100% माझ्या माहितीप्रमाणे किमान 70% किंवा 30% असं जर रेशो पकडला तर 70% जर खोटे असले तर 30% खरे असतात. कोणते माहिती का? की ज्या लाडक्या बहीण बिचाऱ्या खेड्यापाड्यात राहतात, त्यांच्याकडे खातच नव्हतं आणि तुम्ही वेळही किती कमी दिलेला होता. पहिला हप्ता तर पाडणारच होतात तुम्ही. मग तुमच्या एवढ्या अल्प मुदतीमध्ये त्या बहिणी काय करतील? जेवढं शक्य होईल तेवढं केलं. तालुक्याच्या ठिकाणी जाणं, नावावर खातं करणं, ते खाते यायला टाईम लागणं, एवढं नाही शक्य होतं. सामान्य माणसांनी त्यांच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचायलाच 2-3 दिवस जातात. आणखीन एक खेड्यापाड्यात एवढं डिजिटलायझेशन नाही झालेलं. मग त्यांनी काय केलं, आपल्या नवऱ्याचं नावाचा नंबर टाकून दिला, ज्याच्याकडून काय होत गेलं, की बाबा नवऱ्याच्या नावावर पैसे जमा होत गेले आणि मग तुम्हीही 11 महिने झोपले, तेही 11 महिने झोपले. तुम्हालाही काही टेन्शन नाही, तेही काही टेन्शन नाही. आता तुम्हाला जाग आली तर त्यांनाही जाग आली. अशा पद्धतीनं प्रकरण झालं. मग जे गोष्ट आहे, की ही जी पुरुषांनी पैसे लाटले, त्यापैकी 30-40% माझ्या माहितीप्रमाणे असेच निघणार, ज्यामध्ये जे आहे स्त्रियांकडे खाते नसल्यामुळे पुरुषांचे खाते टाकले. आणि अदितीताई अशांना काय म्हणतात, की ही गोष्ट जी आहे अपात्र करत नाही. तरीही त्या अपात्र ठरत नाहीत. त्या योजना गरजू महिलांसाठीच आहेत. म्हणजे काय तर तशा लाडक्या बहिणींनी जे आहे बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. अदितीताई म्हणतात, की त्यांना अपात्र करण्याची गरज नाही. कारण कसं असतं, एखाद्या वेळेस होऊ शकतं तसं. मात्र त्यांच्यात ते काही चूक नाहीये. त्यांची त्यावेळेस मजबुरी होती. असा अदितीताईनं मुद्दा मांडला. बघा पुढचा मुद्दा काय म्हटल्या. फेरतपासणी आणि अर्जाची आकडेवारी. गेल्या वर्षी 2,63,00,000 अर्ज प्राप्त झाले. किती? 2,63,00,000. त्यापैकी 10 ते 15 लाख अर्ज जे आहेत अपात्र आहेत. म्हणजे किती? 10 ते 15. सध्या 26 लाख अर्जांवर फेरतपासणी आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अधिकारी कार्य करत आहेत.
2,63,00,000च्या पैकी 10 ते 15 अपात्र झाले. म्हणजे बरोबर आहे 2.5 कोटी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. त्याच्यापैकी आता परत एकदा 26 लाख लाडक्या बहिणींना टांगती तलवार आली. आता या 26 लाखापैकी माझ्या माहितीप्रमाणे तरी 13, 14, 15 लाखापर्यंत पात्र होतील, बाकीचे अपात्र होतील. कारण कोणत्याही योजनेचा रेशिओ टेंटेटिव्ह असतो. टेंटेटिव्ह म्हणजे काय 50-50 पकडावा लागतो. कारण एकदम कोणी अपात्र होत नसतं. त्यांच्यासाठी जे आहे छाननी झाल्यानंतर मात्र त्यांना लक्षात येतं की या गोष्टी पात्रतेकडे आहेत. त्याच्यामुळे ते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघा, चौथा मुद्दा, शासकीय सेवेतील लाभार्थ्यांबाबत शासकीय सेवेत असूनही लाभ घेणाऱ्यांवर कारवाई. आदितीताई तटकरे म्हणतात की जर तुम्हाला माहीत होतं की तुम्ही शासनाचा निर्णय, शासन जे आहे पैसा तुम्हाला देत आहे, तुम्ही सरकारी नोकरीला आहात आणि तरीही तुम्ही लाडक्या बहिणीचा जर फायदा घेत असाल आणि GR मध्ये व्यवस्थित सांगून सुद्धा शासन योग्य निर्णय घेईल, लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांना सहकार्य करावे. बघा, तुम्ही जर शासकीय नोकरीमध्ये होते तरी तुम्ही जर 1,500चा लाभ घेत असताल तर मग तुमच्यावर कारवाई तर होणं आवश्यकच आहे. मग आता ही कारवाई कोणती आहे, तर शासन योग्य निर्णय घेईल, आदितीताईंनी सांगितले. मग यांच्याकडून काय वसुली होऊ शकते किंवा मग यांच्याकडून जे आहे मग कारवाई म्हणजे काय असते, वसुली होणे, नाहीतर मग ते व्याजासकट पैसे घेणे. कारण तुम्हाला माहीत असूनही, GR असूनही तुम्ही जे आहे चुकीच्या पद्धतीनं याला समर्थन केलं, चुकीच्या पद्धतीने याकडून पैसे लुटले, अशा पद्धतीने होऊ शकत नाही. बघा, यानंतर मात्र रायगड जिल्ह्यातील आकडेवारी जी आहे, बघा सध्या 5.6 लाख लाभार्थी आहेत महिला रायगड जिल्ह्यात, ज्यामध्ये 60 लाभार्थी महिलांवर फेरतपासणी होणार, आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करण्याचे आवाहन. तर आदितीताईंनी काय सांगितलेले मुद्दे तुम्हाला लक्षात आले का? मुद्दे आदितीताईंनी सांगितले, घाबरू नका. तुम्ही जर खऱ्या असाल तर घाबरू नका. तुम्हाला घाबरायची 1% गरज नाहीये. हां, तुमच्याकडे लक्षात आहे, तुम्हाला माहीत आहे की मी अपात्रच आहे. इतके दिवस चुकीचा लाभ घेतला. माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या जास्त आहे. माझ्याकडे कार नावावर आहे. माझी प्रॉपर्टी मोठी आहे. मी सरकारी नोकरदार आहे. हे सगळं असून सुद्धा तुम्ही लाभ घेतला तर मग घाबरा. पण बाकीच्या लाडक्या बहिणींनी घाबरू नका. आता काल मी 2 मुद्दे सांगितले होते. त्या 2 मुद्द्यावर परत एकदा येतो. बऱ्याच लाडक्या बहिणींनी ती विसरले असतील. तर एक म्हणजे अंगणवाडी सेविका आमच्या दारात आल्या नाही, मग आम्ही काय करावं? तर मग आता तुम्ही अंगणवाडी सेविकांच्या दारात जा, असं मी तुम्हाला सांगतो. कारण अंगणवाडी सेविका ह्याच मेन रोल बजावत आहेत. याच्यातला सगळ्यात मेन रोल जे आहे अंगणवाडी सेविका जे आहे वाजवत आहेत. म्हणजे काय, तर अंगणवाडी सेविकांच्या हातातच पात्र अपात्रतेची यादी आहे. ती दोर जी आहे ती अंगणवाडी सेविकांच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे नसतील आली तर त्यांचा पत्ता काढत तुम्ही जा. तुम्हीच तुमच्या फॉर्मची स्थिती ओळखा. तुम्ही त्यांना विचारा कसं करायचं, आमच्या फॉर्ममध्ये काय चूक आहे म्हणून आम्हाला होल्डवर ठेवलं. तुम्ही सगळ्या कुटाने करा, त्यांच्यावर बसू नका. त्या कंटाळ्या आहेत, त्या येतील न येतील, पुन्हा पात्र करतील न करतील, त्यापेक्षा तुम्हीच त्यांना जाऊन भेटून याच्यावर मार्ग काढा. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ते 4-5 दिवस भेटतील किंवा काही कमी जास्त लागलं तर ते भरायला. म्हणून स्वतः अंगणवाडी सेविकाकडे जा, त्यांच्या भरोश्यावर बसवू नका. दुसरी गोष्ट, ऑगस्ट महिन्याचा पैसा. तर ऑगस्ट महिन्याचा पैसा सकाळने दिलेल्या बातमीनुसार 26 ते 30 तारखेच्या दरम्यान येऊ शकतो. बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याची जी आहे पैशाच्या बद्दल व्हिडिओ मोठा व्हायला नाही पाहिजे. ऑगस्ट महिन्याच्या पैशाबद्दल जे आहे सर्वांना उत्सुकता लागली होती, कधी येईल, कधी येईल. कारण आता ह्या पात्र लाडक्या बहिणींचं टेन्शन नाही ना, बाकीच्यांना तरी अपात्रतेची तलवार होती. मात्र पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याची चिंता लागली होती. तर त्यांना सांगतो 26 ते 30 मध्ये सकाळनं बातमी दिली की ऑगस्ट महिन्याचा पैसा येऊ शकतो. मात्र आपण काही त्यावर पुष्टी करत नाही. कारण काय गोष्टी असतात की ही न्यूजनं सांगितलेली बातमी आहे, सरकारने सांगितलेली बातमी नाहीये. त्याच्यामुळे सरकारची ऑफिशियल ज्यावेळेस येईल त्यावेळेस पुष्टी करू. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे मुद्दे पटले असतील तर नक्की लाईक करा. काही मदत होत असेल माझ्या चॅनल थ्रू तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन अपडेटमध्ये.